शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीसाठी सुरू केलेला आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्रमांक 15 मधील लक्ष्मी विष्णू चाळ येथे भेट दिली। नागरिकांसोबत संवाद साधत चाळीतील समस्या जाणून घेतल्या। मंजूर विकास कामांची माहिती देत चाळीतील 100 वर्ष जुन्या असलेल्या नारायण तालीम व्यायामशाळेस भेट देऊन जीर्ण झालेल्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी तात्काळ 20 लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। प्रारंभी विष्णू मिल चाळीपासून रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ परिसरातील माता भगिनींच्या हस्ते करण्यात आला। यावेळी परिसरातील नागरिकांनी नागरी समस्यांबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांना माहिती दिली। चाळीतील रहिवाशांसाठी महत्त्वाचा B2चा प्रश्न, ड्रेनेजचा विषय, रस्त्याची कामे, महिलांसाठी असलेल्या लघु उद्योगांना शासन स्तरावरील मदत मिळवून देण्याबाबतचा प्रयत्नशील असून ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले। तसेच महादेव मंदिर परिसर विकासासाठी 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत। परिसरातील ड्रेनेजची समस्या सोडवण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले। या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मंगल कोल्हे, किसन मेकाले गुरुजी, अरुण रोडगे, अरुण भोसले, चंद्रकांत झांबरे, चंद्रकांत मेकाले, अंबादास करगुळे, भाजपचे मंडल अध्यक्ष नागेश खराद, नागेश सरगम, अजय यादव, गणेश नरोटे, राजाभाऊ डोंगरे, विठ्ठल मेत्रे, रणजित कोकाटे, श्रवण साबळे, संस्कार नरोटे, अक्षय कोथिंबिरे आदी उपस्थित होते। चालावे त्याची वंदावे पावले अशा पद्धतीने या सोलापूर शहरामध्ये अनेक विकासाच्या बाबतीमध्ये मग विमानसेवा असो, डबल रेल लाईन असो, IT पार्क असो, या सर्व कामांनी धडाडीने काम करून माननीय पालकमंत्री गोरे साहेब यांच्याकडे मांडल्याने सर्व कामं आता मार्गी लागलेत। त्यामुळे मी सांगितलं एकच की इलेक्शन हा विषय नाही। आपण अनेक वर्षापासून बचत गटाच्या सली असतील, महिलांचं काम असेल, बचत गटाच्या माध्यमातून आपण सगळ्यालाच या ठिकाणी सामावून घेतो। आज या कार्यक्रमासाठी आम्ही पाहुणे म्हणजे नाही आहे कोण, चंदू मेकाला असेल, राजू असेल, तांबरे असतील, या सर्वांच्या वतीनं दादाला एकच शब्द देतो आम्ही की दादा पुन्हा फक्त तुम्ही मिरवणुकीलाच या, एवढं या ठिकाणी सांगतो।